शिव भक्ति किलावास शिव भक्ति नसे बात का सिखाया नसे बात का सिखाया नसे बात का सितारा नसे बात का सितारा
तोचिदेश पुण्यवंत तोचिदेश केला वास शिवभक्ती नसे पातकांची धारा वारा न लगे यमदूतांचा उमे सहित रक्षण करी राहत द्वारी भक्तांच्या नसे पातकांची धारा वारा न यमदूताचा म्हणे मन्मथ शिवलिंग एने जग हे पावना नसे पातकाशी धारा वारा नये यमदूतांचा नसे पातकाशी धारा वारा नये यमदूतांचा जय जयाजी सदाशिव अद्वयानंद वैभव नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु ओम नमो सदा शिवा 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 सर्वदेवा चिया देवा सर्वदेवा चिया देवा सर्वदेवा चिया देवा ओम नमो सदा शिवा ओम नमो सदा शिवा सर्वदेवा देवा देवा सर्वदेवा देवा देवा सर्वदेवा देवा ओम नमो देवा ओम नमो देवा ओम नमो ओम नमो सदाशिवा सर्वदेवांचिया देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग वीरशैव संप्रदायातील श्रेष्ठ संत माऊली मन्मथ स्वामी यांचा भक्तीच्या माध्यमातून माणसाला जीवनाची सार्थकता करता येते अशा पद्धतीचं प्रतिपादन करणारा आजचा अभंग आहे. शिवहर थोडासा अल्प परिहार. आतापर्यंत आपण वारकरी संप्रदायाची कीर्तनं ऐकलेली आहेत. या महाराष्ट्र भूमीमध्ये दोन प्रकारच्या संप्रदायांचा विशेष उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. एका बाजूला वारकरी संप्रदाय, ज्याला वैष्णव संप्रदाय म्हणतो आपण,
आणि एका बाजूला शैव संप्रदाय, शैव आणि वैष्णव. मराठवाड्याकडे जर आपण बघितलं तर शैव संप्रदाय मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय. आपल्याकडे गायनासाठी आलेले गायनाचार्य, मृदंगाचार्य सगळे आळंदी प्रांतातून इकडे आलेले आहेत. या साई चरित्र पारायणाच्या माध्यमातून डॉक्टर अशोक तांबे यांनी 9 वर्षापूर्वी या सप्ताहाला आरंभ केला आणि नंतर अविरतपणे या दाड पवित्र भूमीमध्ये ब्रह्मलीन मुकुंददास महाराजजी आणि सद्गुरु साईनाथ महाराजांच्या पावन आशीर्वादानं हा सप्ताह आपण या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे. यावर्षी योगायोगानं आपल्या गावातील काही जंगम माहेश्वरांनी सांगितलं की यावर्षी एक शिवकीर्तन सुद्धा व्हावं. मी त्यांना म्हटलं शिवकीर्तन करायचं म्हटलं की पाठीमागं म्हणणाऱ्यांची आवश्यकता असते, कारण संप्रदायातील अभंगांची थोडीशी भिन्नता आहे. पण त्यावेळेला काय का असेना यावर्षी आपण एक शिवकीर्तन करायचं, कारण दोन्ही संप्रदाय अद्वैताचं प्रतिपादन करणार आहेत. एका बाजूला शिवाद्वैत सिद्धांत आहे आणि एका बाजूला अद्वैत प्रतिपादन करणारा सिद्धांत आहे. वास्तविकता कोणत्याही प्रकारचा भेद नाही, काही आचरणाचा भेद आहे. गंधामध्ये भेद असेल, भस्मामध्ये भेद असेल, माणसांमध्ये तर काहीच भेद नाही. मी एका ठिकाणी सांगितलं होतं, वैष्णव संप्रदायाचा व्यक्ती आहे म्हणून त्याला 4 डोळे आहेत असं नाही, आणि शैव संप्रदायाचा आहे म्हणून त्याला 3 आहेत असंही काही नाही आहे. माणसं सगळी सारखी आहे, आचरणाच्या पद्धती भिन्न भिन्न आहेत. माणसाला लज्जा रक्षणासाठी वस्त्राची आवश्यकता आहे आणि ते जे वस्त्र आहे, जे कापड निर्माण होतं ते उभ्या आणि आडव्या धाग्यांनी होतं. चेन्नई हायकोर्टामध्ये एक उभ्या आणि आडव्या नामाचा अजूनही वाद सुरू आहे. उभं की आडवं. एवढंच नाही तर जे शैव संप्रदायिक आहे ते आडवं सारवतात आणि जे वैष्णव संप्रदाय ते उभे सारवणारे सुद्धा चेन्नई प्रांतामध्ये अजूनही बघायला मिळतात. शिवहर. आणि म्हणून आपल्याला अद्वैत समजून घ्यायचं आहे. कापड जर बनायचं असेल तर त्याला उभ्या आणि आडव्या धाग्यांची आवश्यकता आहे. तसं या समाजाला जर सुधारायचं असेल तर या दोन्ही संप्रदायांची आवश्यकता आहे. एक आडव्या भस्माचा आहे आणि एक उभ्या गंधाचा आहे. आडवे आणि उभे धागे एकत्र आल्याशिवाय जसं कापड बनत नाही तसे हे 2 संप्रदाय ऐक्यत्वाचं प्रतिपादन करणारे आहेत. आणि म्हणून संतांची प्रमाण आहेत, हरिहरा भेद नाही नका करू वाद. भेद नाही आहे, अभेदत्व आहे. आचरण प्रणाली भिन्न आहे आणि म्हणून याचंच प्रतिपादन, याचंच द्योतक म्हणून 9 वर्षानंतर, म्हणजे हे वर्ष 9 आहे. विशेष म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा व्रत एकादशी करी सोमवार. या संप्रदायांचं जे मूल दैवत आहे, जे आराध्य आहे, आदि गुरु आहे आदिनाथ. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ शंकर. आणि या शंकरापासून निर्माण झालेली ही पवित्र परंपरा. खरोखर आपण सगळेजण पुण्यवान आहोत, पावन आहोत. का पावन आहोत? पाश्चात्य भूमी ही भोगभूमी आहे आणि भारत भूमी ही पवित्र भूमी आहे, त्यागभूमी आहे.
आणि या भूमीमध्ये आपण जन्माला आलो आणि म्हणूनच आपण पवित्र आहोत. जे त्याचे दास जन्म घेती, जे त्याचे दास जन्म घेती, ओ जे त्याचे दास जन्म घेती, ओ जे त्याचे दास जन्म घेती, पवित्राचे गुण पावता जे त्याचे दास जन्म घेती, तेथे हरीचे दास जन्म घेतील. आणि म्हणून या भारत पवित्र भूमीमध्ये आपण जन्माला आलो. पुण्य याचा सोपा अर्थ आहे धर्म. शास्त्रानं सांगितलं पुण्य म्हणजे काय. पुण्याची व्याख्या व्यासांनी केली. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनम द्वयम परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. इतरांना दुःख देणं म्हणजे पाप आणि इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करणं, परोपकार करणं म्हणजे पुण्य. सोपा अर्थ सांगितला, सोपा परमार्थ आहे समजून घेतला तर. भगवान परमात्मा भगवत गीतेमध्ये सांगतात, ज्या वेळेला अर्जुनाने प्रश्न केला की सहज आणि सोपा परमार्थ जर करायचा असेल तर कशा पद्धतीने करावा. आत्मोपेन सर्वत्रम समम पश्यति. समदृष्टीनं पाहण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होणं, समदृष्टीनं सगळ्यांना पाहण्याचं ज्ञान प्राप्त होणं. ज्या वेळेला आपण सर्वांना समदृष्टीनं पाहायला शिकवतो, एवढंच नाही तर आपल्यासारखेच सर्वजण आहेत. आजच्या घडीला आपल्यासारखे सगळेजण आहेत म्हणणारे फार कमी लोक आपल्याला बघायला मिळतात. कारण आज माझं कसं चांगलं होईल आणि दुसऱ्याचं कसं वाटोळं होईल विचार करणारी लोक आहेत. संतांनी आम्हाला सांगितलं, कोणाचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण कोणाचं वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. कोणाला घर बांधून देता आलं किंवा नाही देता आलं तरी चालेल, पण कोणाचं घर पाडायला तुम्ही कारण होऊ नका. भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो कांटे बनकर मत रहना. हाच परमार्थ, सोपा परमार्थ आहे. काही लोकांना वाटतं परमार्थ याचा अर्थ भरपूर गंध लावणं, भरपूर माळा घालणं म्हणजे परमार्थ. हा त्याचा अर्थ नाही आहे. इतरांच्या कल्याणाची भावना मनामध्ये निर्माण होणं हा परमार्थ. आणि जर गंध न लावणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये जर अशी भावना निर्माण होत असेल, भस्म न लावणाऱ्या व्यक्तीच्या मनात ही भावना निर्माण होत असेल, तर तो सुद्धा पारमार्थिक आहे.
एका गावामध्ये आम्ही गेलो होतो आणि एक माऊलीच्या पोटामध्ये दुखत होतं. बरेच डॉक्टर झाले, भरपूर डॉक्टरांनी तिला तपासलं, पण तिची पोटदुखी काय बरी होईना. एका मानसोपचार तज्ञाकडे तिला घेऊन गेले आणि मग मानसोपचार तज्ञानं मुळापासून तिला विचारायला सुरुवात केली आणि त्यांनी विचारलं की माय तुमच्या पोटात कधीपासून दुखतं? ती म्हणली शेजाऱ्यानं जेव्हापासून घर बांधलंय तेव्हापासून माझ्या पोटात दुखतं. म्हणजे आपल्या पोटदुखीचं कारण, आपल्या दुःखाचं कारण इतरांचं सुख आहे. आणि म्हणून म्हटलं जातं आजच्या काळामध्ये माणसं स्वतःच्या दुःखामुळे कमी दुःखी आहेत, पण इतरांच्या सुखामुळे जास्त दुःखी आहे. आपल्या दुःखामुळे आपण फार कमी दुःखी आहोत, इतरांच्या सुखामुळे आपल्याला जास्त दुःख होत आहे. हा परोपकार आहे? हे तर पाप आहे. आणि म्हणून यातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला परमार्थाची नितांत आवश्यकता आहे. मगाशी आपले योगेशजी तांबे आम्ही मंडपाकडे येत असताना मला सांगत होते 31 डिसेंबर सगळ्या गावागावांमध्ये लोक पोरं साजरी करत असतात. काहीतरी पार्ट्या करायच्या, काहीतरी उपद्व्याप करायचे, धिंगाणा करायचा, ही आपली भारतीय संस्कृती नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या विकृत संस्कृतीला बाजूला सरकवण्याचं काम आणि एका सत संस्कृतीला उजाळा देण्याचं काम या सप्ताहाच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी होत आहे. खरोखर हा एक आदर्श उपक्रम आहे आणि हा प्रत्येक गावामध्ये राबवला गेला पाहिजे. आज आपल्या गावागावामध्ये जी तरुण पिढी आहे ती व्यसनाधीन व्हायला लागली, रात्री अपरात्री बेरात्री फिरायला लागली, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही आहे. आपण म्हणतो तरुण पिढी म्हणजे या भारताचं भविष्य आहे. जर ही भविष्य पिढी अशा प्रकारची व्यसनाधीन व्हायला लागली तर आपल्या देशाचं फार मोठं नुकसान आहे. आणि म्हणून जर या तरुण पिढीला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करायचा असेल, नुसतं बोलून चालणार नाही, नुसतं सांगून चालणार नाही, तर त्याच्या आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. ज्या वेळेला आपण हे आचरणात आणण्याचा प्रयत्न करू, पुण्यवान बनवण्याचा प्रयत्न करू, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं तरुण पिढी योग्य मार्गावरती येणार आहे. आणि म्हणून ती योग्य मार्गावर यावी याच्यासाठी या ठिकाणी योगेशजी आम्हाला सांगत होते की त्याच्यासाठी आम्ही गेले 9 वर्ष झाली या सप्ताहाचं आयोजन करतो. 25 तारखेपासून 1 तारखेपर्यंत 2 तारखेला काल्याचे कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न होतात. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या निमित्तानं आम्ही सगळ्यांना बोलवतो, प्रतिपादन श्रवण होतं आणि खरोखर चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी प्रतिसाद मिळतो. याचं कारण काय आहे? पंच प्रकारच्या पवित्रता असाव्या लागतात. एक सांगितली देशता पवित्रता, दुसरं सांगितलं कालता पवित्रता, तिसरी सांगितली कुलता पवित्रता, चौथं सांगितलं संबद्धता पवित्रता आणि 5वी सांगितली स्वरूपता पवित्रता. या भूमीला मुकुंददास महाराजांचं सानिध्य लाभलं. या भारत भूमीला हिमालयापासून ते सह्याद्री पर्वत रांगांपर्यंत गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांच्या माध्यमातून पवित्रता प्राप्त झाली आणि म्हणून आपला भारत देश पवित्र आहे. कारण या देशामध्ये
नदीला सुद्धा माता म्हटलं जातं, गंगेला सुद्धा माता म्हणतात. अणु अणुला, कण कणांना सुद्धा पवित्र मानलं जातं. आणि म्हणून हा देश पवित्र आहे. म्हणून पहिली पवित्रता सांगितली देशता पवित्रता, कुलता पवित्रता. एखाद्या उच्च कुळामध्ये एखादा व्यक्ती जन्माला येतो, पण जर आचार विचार त्यानं सोडून दिला तर ती उच्चता त्याच्याकडे राहत नाही, म्हणजे ते कुल पवित्र राहत नाही. आणि म्हणून कुलता पवित्रता जर ठेवायची असेल तर कुलाचा कुलाचार सांभाळणं आवश्यक आहे. देशता पवित्रता, कुलता पवित्रता, कालता पवित्रता. भारत हा कृषी प्रधान देश आहे. या कृषी प्रधान देशामध्ये गोमातेला अनन्यसाधारण असं महत्व आहे. गोमाता जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तिला पवित्र मानलेलं आहे. पण ज्या वेळेला ती मृत होते त्यावेळेला अपवित्रता तिला होते, म्हणजे कालता, काही काळानुसार तिची पवित्रता आहे. संबंधता पवित्रता. जो व्यक्ती चांगल्या संगतीमध्ये येतो त्याला संबंधता पवित्रता प्राप्त होते. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचा वास आहे. सिद्धांत शिखामणीमध्ये रेणुकाचार्य सांगतात, अप्रत्यक्षो महादेव सर्वेषां आत्ममायया प्रत्यक्षो गुरुरूपेण वर्तते भक्तिसिद्धये. चंद्रकांथे यथा तोयम सूर्यकांथे यथा नला बीजे यथांकुर सिद्धा तथात्मानी शिव स्थितः. भगवान शिव तुमच्या हृदयामध्ये आहे. ज्याप्रमाणे चंद्रकांत मण्यामध्ये पाणी आहे, सूर्यकांत मण्यामध्ये अग्नी आहे, बीजामध्ये जसा अंकुर आहे तसा तुमच्या हृदयात सुद्धा शिव आहे. ही स्वरूपता पवित्रता आहे. आणि म्हणून या पंच पवित्रतांना समजून घ्यायचं असेल आणि आपल्याला स्वतःला पवित्र व्हायचं असेल तर संगतीची आवश्यकता आहे, सानिध्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून हे जग ज्या गोष्टीमुळे पवित्र झालं, अभंगाच्या पहिल्या चरणात पुण्यवंत तोची देश, देश पुण्यवंत तोची देश. देश केला वास शिवभक्ते. ही भूमी पवित्र झाली कारण भक्तीचं सानिध्य या भूमीला प्राप्त झालं. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मस्तकावरती शिवलिंग आहे. युगायुगाना
सध्याचे कार्याध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांचा माझा परिचय असल्यामुळं दर्शनाला मी पांडुरंगाच्या गेलो आणि त्यावेळेला मस्तकावरती जे शिवलिंग आहे त्याचं दर्शन मला प्राप्त झालं. पांडुरंग अष्टकामध्ये भगवान पांडुरंगाबद्दल सांगितलं जातं. महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रय समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मस्तकावर ते शिवलिंग आहे. पादाग्रे रेणो यत्र पतन्ति शिवयोगिनां तदेव सदनं पुण्यं पावनं गृहमेदिनां. हे जगत पवित्र आहे, कारण या भूमीवरती अनेक शिवभक्त झाले. हा देश पवित्र आहे. 12 ज्योतिर्लिंगांनी व्याप्त असलेली ही भूमी, या भूमीतला कण आणि कण सुद्धा पवित्र आहे. त्या पवित्र भूमीला समजून घेणं आवश्यक आहे. आपला स्वल्पसा थोडासा भक्तिभाव सुद्धा भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. आपल्या हृदयामध्ये पवित्र भाव असायला पाहिजे. त्याच वेळेला शरीरात भक्ती दृढ होते, भक्ती निर्माण होते. नवविधा भक्तीच्या माध्यमातून शरीराला पवित्र करता येतं. पण आपल्याला काय वाटतं, तरुणपण आहे, शरीर सदृढ आहे, पोषक आहे, चांगलं आहे, बलवान आहे, आपण त्यावेळेत जर परमार्थ केला नाही आणि मग वयोवृद्ध झाल्यावर शरीर गलित गात्र व्हायला लागल्यावर, डोळ्याला दिसायला कमी झालं, हाताला नीट पूजा करता येत नाही, तोंडात नीट नाव घेता येत नाही, आणि त्यावेळेला जर आपण म्हटलं की जर देवाची साधना करू, देवाचा परमार्थ करू, तर शक्य होतं का? बसायला सुद्धा येत नाही. काही लोक ज्या वेळेला दर्शनाला येतात ते म्हणतात, महाराज तुम्हीच पाय वर करा, आमचे गुडघे टेकता येत नाही. म्हणजे शरीर नष्ट होण्याच्या अगोदर जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाय. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाय. जवळ तू आपले सोहित पाहे, हृदयाची नाही चुकू नको, हृदयाची नाही चुकू नको. जवळ काळाचे दुरी घेरा, जवळ तू हरिभूत गाय आपुला. जवळ हे काळाचे दुरी घेरा, जवळ तू हरिभूत गाय आपुला. जवळ तू आपुला सोहित पाहे, हृदयाची नाही चुकू नको, हृदयाची नाही चुकू नको. जवळ काळाचे दुरी घेरा, जवळ तू हरिभूत गाय शरीर विनाशाकडे चाललंय. वेदांतानं तर 6 विकार शरीराला सांगितले. अस्ति, जायते, वर्धते, अपरिणमते, अपक्षीयते, विनश्यते. 6 विकार या शरीराला आहेत, संपत चाललंय. काही लोक वाढदिवस साजरा करतात महाराज. वास्तविक तो वाढदिवस आहे का घटदिवस आहे? तुम्ही म्हणता वाढदिवस आहे, पण तो जीवनातला घटदिवस. एवढी वर्ष आमच्या जीवनातली संपली आणि मग आम्ही म्हणतो एवढे वर्ष माझ्या जीवनातली संपली म्हणून मोठ्याने पार्ट्या करायच्या. समाप्त झाल्याचा आनंद. हे नाशवंत शरीर आहे, संपून जाणार आहे. शिवदास महाराजांनी एक अभंग सांगितला.
84 लक्ष जन्म फिरक्यात अवचित प्राप्त नरदेह. हा अवचित मिळालेला नरदेह आहे, याला समजून घेणं आवश्यक आहे. आपण त्याला व्यर्थ कामाबद्ध आहोत. या जीवनामध्ये उत्तम व्यवहार करून, उत्तम विचार करून, उत्तम आचार करून आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे, जगलं पाहिजे. माणूस जगला असं वाटलं पाहिजे. पण आपल्याला काय वाटतंय, हा जन्म गेला तर पुढचा आहेच की, आता पुढचा माणसाचाच मिळेल की नाही काय सांगता येत नाही. कधी कधी माणसाच्या शरीराचा जर विचार केला तर माणसाचं शरीर किती अनमोल आहे. ज्याची नुकतीच बायपास सर्जरी झालेली आहे त्याला विचारा किती खर्च आला. एक नस बदलायची, एखादा ब्लॉकेज काढायचं म्हणलं तर 2-3 लाख रुपये लागतात. अमेरिकेच्या संशोधकांनी संशोधन केलं, माणसाच्या शरीराची किंमत किती आहे. 12,500 कोटी रुपये माणसाच्या शरीराची किंमत आहे. आणि तरीही तुम्ही म्हणता देवानं आम्हाला काय दिलं. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत. आणि एवढं सगळं तुम्हाला अनमोल दिलं असताना तुम्ही शरीरामध्ये काही अमंगल घालता. दिले उगरे हात पाय खान, डोळे बंद बोलाया वचन, जय तुझी नारायण, नाचे जीव पण भवरोग. हात पाय खान, डोळा बंद बोलाया वचन, जय तुझी नारायण, नाचे जीव पण भवरोग. दिलेला हा देह देवाच्या कार्यासाठी आपण लावला पाहिजे. मी असं नाही म्हणणार की सगळं घरदार सोडा आणि परमार्थच करत बसा, पण हा अनमोल असा देह वायाला घालवू नका, व्यर्थ घालवू नका. एका नगरामध्ये त्या नगराच्या राजानं फरमान काढलं, जो व्यक्ती मला कावळा आणून देईल त्याला मी यथोचित बक्षीस देणार. आजची रात्र संपली, आज गावामध्ये आरोळी झाली की उद्या सकाळी जो व्यक्ती राजाला कावळा आणून देईल त्याला यथोचित बक्षीस प्राप्त. सगळ्या नगरामध्ये बातमी गेली. एका आंधळ्या व्यक्तीला सुद्धा ही बातमी समजली. त्यावेळेला त्याच्या मनामध्ये येऊ लागलं की एखादा कावळा जर मिळाला आणि मला प्राप्त झाला तर फार चांगलं होईल. नगरातल्या प्रत्येकाला वाटत होतं, जसं या आंधळ्याला सुद्धा वाटलं. सकाळी सकाळी नदीच्या पात्राला गेला, आंघोळ केली, हातामध्ये पाणी घेतलं, देवाला अर्घ्य दिलं आणि हर हर गंगे केलं आणि हात वर केल्याबरोबर हातात येऊन एक कावळा पडला. आंधळ्याला आनंद झाला की मनामध्ये मी भावना करावी, कावळा मिळावा, देवाचं नाव घ्यावं आणि हातात कावळा. आश्चर्य वाटलं, आनंदही झाला. कावळा घेतला, बगले तसा धरला. तो म्हणला, जर देवाला अर्घ्य दिलं आणि हर हर गंगे केल्यावर हातात कावळा येतो
म्हटल्यानंतर एक तर आलेलाच आहे, आपण 2 घेऊन जायचे. आणि पुन्हा हातात पाणी घेतलं, हर हर गंगे केलं. दुसरा कावळा काय हातात आला नाही, पण होता तो सुद्धा निघून गेला. आपल्या सगळ्यांची अवस्था हीच आहे. जन्म मिळालेला आहे, पावला देव प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून त्याला आताच ओळखून घ्या, आताच समजून घ्या, अन्यथा तो असा निघून जाणार आहे. परवा काही सोशल नेटवर्क वरती एक व्हिडिओ आला. एक व्यक्ती नाचता नाचता जाऊन जाग्यावर बसला आणि तिथंच समाप्त झाला. घडी बरी नाही या देहाचा काय. कीर्तनात काय होईल काय सांगताय? क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का. हे कधी आठवतं क्या भरोसा है इस जिंदगी का? ज्या वेळेला स्मशानात आपण जातो त्यावेळेला आठवतं. पण तिथून एकदा आपण बाहेर आलो की आपण विसरून जातो की आपल्यालाही जायचं आहे. एक दिवस आपलाही येणार आहे. आणि संतांनी सांगितलं की तो दिवस यायच्या अगोदर तुम्ही जागृत व्हा. तस्मात् जागृत जागृत. जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुन्हा पुन्हा संसार सागरम दुःखम तस्मात् जागृत जागृत. आणि म्हणून सगळं दुःखमय आहे असं वाटतं का? आमची दृष्टी दुःखमय आहे. जशी दृष्टी असेल तशी सृष्टी आहे. तुम्ही दुःखी होऊन जगत पाहिलं तर दुःखी वाटणार आहे, सुखी होऊन पाहिलं तर सुखी वाटणार आहे. आपल्यावरती अवलंबून आहे कसं पाहायचं. जगत फार चांगलं आहे पण आपल्याला त्याचा विवेक कळेना. आपल्या अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय होईना झाला.
आपला शुद्ध भाव होईना झाला आणि म्हणून सगळं दुःखरूप आहे. त्रास होतो याचं कारण आहे आमची दृष्टी, आणि म्हणून ती बदलण्यासाठी आमच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय झाला पाहिजे. असे शुद्ध भाव ज्याचा देव अंकित तयाचा, असे शुद्ध भाव ज्याचा, असे शुद्ध भाव ज्याचा, असे शुद्ध भाव ज्याचा, असे शुद्ध भाव ज्याचा, देव अंकित तयाचा. भाव शुद्ध झाला पाहिजे. यत्र यत्र भावः तत्र तत्र देवः. जिथं शुद्ध भाव आहे तिथं देव प्रकट होतो. आणि म्हणून जर भाव शुद्ध भाव असं वाटत असेल तर दृष्टी बदलली पाहिजे, दृष्टी परिवर्तन झालं पाहिजे. एका गावामध्ये एक नवीन नवीन लग्न झालेलं दाम्पत्य जोडी नोकरीच्या निमित्तानं शहराच्या गावाला राहायला गेले. आणि मग शहराच्या गावाला राहायला गेल्यावर एका भाड्याच्या घरामध्ये ते राहू लागले. आता ज्या घरामध्ये ते राहत होते त्याच घरामध्ये त्या घराचे मालक आणि त्यांची पत्नी दोघी राहत होते. त्या घरातला मालक आणि मालकीण शेजारी राहत असलेले भाडेकरू त्यावेळेला आता त्या घरातल्या माऊलीचं लक्ष, त्या मालकाच्या पत्नीचं लक्ष खिडकीतून एक दिवशी पाहू लागली. आणि ती तिच्या नवऱ्याला सांगू लागली की शेजारी आलेली भाडेकरू आहे ती कपडे स्वच्छ धुत नाही. पहिला दिवस झाला. दुसऱ्याही दिवशी ती म्हणू लागली की शेजारी आलेली भाडेकरू आहे ती कपडे स्वच्छ धुत नाही. 2 दिवस झालं. तिसऱ्याही दिवशी सांगितलं. चौथ्या दिवशी तिनं खिडकीतून पाहिलं, दोरीवर घातलेले कपडे होते. आणि ती तिच्या नवऱ्याला सांगू लागली की गेले 3 दिवस झालं मी पाहत आहे शेजारी आलेली भाडेकरू स्वच्छ कपडे धुत नाही, पण आज असं काय झालं की एवढे स्वच्छ कपडे धुतलेले आहेत. त्यावेळेला त्या माऊलीचा पती तिला म्हणतो, अरे कपडे तर ती दररोजच स्वच्छ धुते, आज मी आपल्या खिडकीच्या काचा पुसलेल्या आहेत. म्हणजे आपल्या खिडकीच्या काचा मळलेल्या आहेत आणि आपण दूषण मात्र दुसऱ्याला देतो. आणि मग काही लोक म्हणतात हे झालं तर मी ते करेन, असं झालं तर मी ते करेन, तसं झालं तर मी ते करेन. मी म्हंटल ते काहीतरी होण्यापेक्षा स्वतःपासून बदल करायला शिका, परिवर्तन करायला शिका. त्यावेळेला भक्तीचा उदय तुमच्यामध्ये होणार आहे. कारण परमार्थ करताना लोक आश्वासनं देतात. पूर्वी राजकारणात आश्वासनं द्यायची, आता भक्ती मार्गात सुद्धा आश्वासन देतात. पुढच्या वर्षी महाराज पदयात्रेला नक्की बरं का, पुढच्या वर्षी पारायणाला नक्की आम्ही बसणार, पुढच्या वर्षी कीर्तन, उद्याच्या कीर्तनाला मी नक्की येणार, असं सांगणारी लोक. आश्वासन. राजकारणात आश्वासन होतं, आता कीर्तनाला सुद्धा आश्वासन सुरू झाले. हा बदल आहे. कुठंतरी आपण वेगळ्या प्रवाहामध्ये
ती पाश्चिमात्य लोक आपल्या संस्कृतीचं अनुकरण करायला लागले आणि आपण मात्र त्यांच्या संस्कृतीचं अनुकरण. आपण अधपतनाला निघालो, ते मात्र प्रगतीपथाला. मी काशीमध्ये शिकायला असताना एवढे परदेशी लोक तिथं फिरायला येतात. कमीत कमी 200-400 लोक तर येऊन तिथं कायमचे राहिले. म्हणजे त्यांना तो भगवंताचा सहवास इतका आल्हाददायक वाटला, ते इथं येऊन राहायला लागले आणि आपली एडी लोक तिकडे जायला लागले. शिवहर शिवहर एका बाजूला आहे विज्ञान, एका बाजूला आहे धर्म. धर्म आम्हाला शांती देतो, विज्ञान आम्हाला प्रगती देतं. आम्हाला शांतीही हवी आहे आणि आम्हाला प्रगती सुद्धा हवी आहे. पूर्वेकडची राष्ट्र धर्मप्रधान राष्ट्र आहेत आणि शांतीप्रिय आहेत. पश्चिमेकडची राष्ट्र विज्ञान प्रगत आहेत आणि मग ते प्रगतशील आहे, प्रगती आहे त्यांची, पण शांती नाही आहे. त्यांना शांती नाही. पैसा भरपूर आहे पण शांती नावाची गोष्ट त्यांच्याकडे नाही. आणि आपल्याकडं शांती आहे पण आपण म्हणतो पैसे आम्हाला पाहिजेत आणि म्हणून आपल्याकडची लोक पैसे मिळवायला त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्याकडचे पैसे मिळवलेले आपल्याकडे शांती मिळवायला येतात. आणि मग दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. आमच्याकडे धर्मही असायला पाहिजे आणि आमच्याकडे विज्ञान सुद्धा असायला पाहिजे. भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो. भगवान गौतम बुद्धांचा एक युवराज शिष्य झाला. तसे तर भरपूर भिक्षू होते पण एक राजभोगामध्ये राजविलासामध्ये राहणारा एक नवयुवक युवराज त्यांचा भिक्षू झाला. आता भिक्षू झाल्यावरती सगळ्या ऐश्वर्यामध्ये तो राहिलेला. सगळे भिक्षू पर्यटन करत राहायचे. मग सगळे सावलीतून चालायला लागले की हा उन्हातून चालायचा. सगळे चांगल्या रस्त्यानं चालले की हा खडकांच्या रस्त्यानं. सगळे मातीच्या रस्त्याने गेले की हा काठ्याच्या रस्त्यानं जायचा. एक दिवस भिक्षू भगवान गौतम बुद्धांना सांगायला लागले की जो नवीन युवराज तुमचा भिक्षू झालेला आहे तो सगळे सावलीतून चालू लागले की उन्हातून चालतो, शरीराला वेदना देण्याचा प्रयत्न करतो. सगळे सावलीत चालायला लागली की हा उन्हात आहे, चांगल्या मार्गाने चालायला लागली हा दगडांच्या काट्यांच्या मार्गाने चालतो. त्याला काहीतरी उपदेश करा. आणि म्हणून त्या भिक्षूला त्यांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की मी ऐकलं होतं की तुम्ही पूर्वाश्रमामध्ये वीणावादन करत होता. वीणावादन करत होता म्हणल्यानंतर तो युवराज जो भिक्षू झाला होता तो म्हणू लागला हो बरोबर आहे, मी वीणावादन करत होतो. त्यावेळेला भगवान गौतम बुद्ध त्याला म्हणू लागले की जर वीणा वाजवायची असेल तर जर वीणाच्या तारा सगळ्या ढिल्या सोडल्या तर वीणाच्या तारा वाजतात का? तो म्हणला ढिल्या सोडल्या तर वीणा वादन होत नाही. बर ठीक आहे म्हणले, एकदम तीव्र आवडल्या तर वीणा वादन होते का? तो म्हणू लागला तीव्र आवडल्या तरी सुद्धा वीणा वादन होत नाही. त्याच्यासाठी वीण्याला सम्यक प्रकारे लावावं लागतं. त्यावेळेला त्याच्यातून अतिशय मधुर नाद उत्पन्न होतो. ज्याप्रमाणे वीण्याला सम्यक लावल्यानंतर वीण्याचा नाद आपल्याला निर्माण होतो त्याप्रमाणे धर्म आणि विज्ञान यांचा सुद्धा सम्यक समन्वय आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. नुसतं पैसे 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 करून चालणार नाही तर धर्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टींची सांगड घालून ज्यावेळेला आपण जगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला जीवन पवित्रतेच्या मार्गाला लागतं. पवित्रतेच्या मार्गाला आपल्याला लावायचं आहे. अन्यतः आतापर्यंत आपण किती जन्म भोगले? शास्त्रानं सांगितलं माणसाचा जन्म अंतिम आहे. 83,99,999 वेळेला आपण जन्म घेतला
मग ते जारज उद्बीज अंडज पिंडज प्रकारचे आपण जन्म घेतले. माणसाचा जन्म अखेरचा, जन्म हा अखेरचा. आता याला अखेरचा बनवायचा का पहिला बनवायचा आपल्या हातात आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे शयनम हि संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. किती जन्म झाला तेरा, गणित नाही तेरा तारा, गणित नाही तेरा तारा. पडिलो आवरती गोवरा, आवरती गोवरा. वेळेला जन्म झाला. जातश्री ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च जंतो जन्म मरणाभ्याम परिभ्रमति च क्रवत. हे परिभ्रमण सुरू आहे. पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण. या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला शिवगणांनी घ्यायला हवं, शिवगणांनी घेऊन जायला पाहिजे. त्या गणांनी आपल्याला घेऊन जावं याच्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय व्हायला पाहिजे. पातक रहित अवस्था एक उदाहरण सांगितलं जातं. एक व्यक्ती शैव संप्रदायामध्ये जन्माला आल्यानंतर त्या कुलामध्ये वयाच्या 8व्या वर्षी दीक्षा घ्यावी असा नियम आहे. 8व्या वर्षी दीक्षा घ्यावी. गुरु परंपरा त्या प्रत्येक घराला प्राप्त झालेली असते. जसे आता इथं जंगम परिवारामध्ये जे जन्माला आलेले कितीने दीक्षा घेतली मला माहिती नाही, किती लिंग घालतात हे पण मला माहिती नाही आहे. पण धर्म सिद्धांत आम्हाला सांगतो वयाच्या 8व्या वर्षी गुरुकडून दीक्षा घ्यावी आणि इष्टलिंग गळ्यामध्ये धारण करावं. तो व्यक्ती वीरशैव जंगम माहेश्वर. एका घरामध्ये एक मुलगा दीक्षाच घ्यायला तयार नव्हता. दीक्षा घ्यायची नाही. आता त्याच्या आईला वडिलांना वाटायचं की आपल्या घरात सगळ्यांनी दीक्षा घेतलेली आहे, यांना सुद्धा दीक्षा घेतली पाहिजे. मग काय करायचं? गुरु महाराज घरात येणार आहेत म्हणलं की पुढच्या दाराने गुरु महाराज आले की या पाठीमागच्या दाराने कधी निघून जायचं. कोणी आपल्या घरामध्ये येणार आहे म्हणलं हा निघून जायचं. एक दिवशी न सांगता अचानकपणे गुरु महाराज घरामध्ये आले. आता गुरु महाराज घरामध्ये आल्याबरोबर लोकांनी, त्या घरातल्या लोकांनी ठरवलं होतं की याला दीक्षा आपल्याला द्यायची आहे. काय येणं प्रकारेनं याला अनुग्रह व्हावा, गुरुचा मंत्र प्राप्त व्हावा.
शेवटी गुरु महाराज घरामध्ये आल्याबरोबर पाठीमागच्या यांनी दार लावून टाकलं, म्हणजे हा घरातनं पळून जाऊ नये. आणि त्याला पकडलं आणि गुरु महाराज त्याला म्हणू लागले, मन नमः शिवाय. तो म्हणायचा मी नाही म्हणणार. पुन्हा महाराज म्हणायचे म्हण नमः शिवाय. तो म्हणायचा मी नाही म्हणणार. तिसऱ्या वेळेला म्हणले म्हण नमः शिवाय, मी नाही म्हणणार. चौथ्या वेळेला गुरु महाराज म्हणले काय नाही म्हणणार. तो म्हणला नमः शिवाय नाही म्हणणार. अपवादात्मक का असेना म्हणले ह्याला अनुग्रह प्राप्त झाला. एकदाच नमः शिवाय म्हटला. तो व्यक्ती मृत्यूला प्राप्त झाला. मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर त्यावेळेला चित्र आणि गुप्त ह्यांना आता काय केलंय ते सगळं बघू लागले. तर एक वेळाच देवाचं नाव त्याने घेतलेलं आहे. एक वेळेला देवाचं नाव घेतलेलं आहे. आता लाखो वेळेला नाव घेतलं तर इंद्रपद प्राप्त होतं, आणखीन वेगवेगळे स्वर्गादी लोक प्राप्त होतात. यानं तर एक वेळेलाच नाव घेतलंय. आता लाखो वेळेला नाव घेतलं तर आपल्याला माहितीये काय काय पाहिजे. ह्यानं एकदाच नाव घेतलंय. म्हणून चित्र आणि गुप्त यमदूताकडे यमाकडे आलंय. ते म्हणले याने एकदाच नाव घेतले. ते म्हणले मलाही काय माहिती नाही. मलाही या एक वेळेला नाव घेण्याचं फल काय आहे माहिती नाही आहे. एक काम करूया म्हणले, याच्यापेक्षा उच्च अधिकारीकडे आपल्याला जायला पाहिजे. आणि म्हणून ब्रह्मदेवाकडे घेऊन या व्यक्तीला तिथपर्यंत घेऊन गेले. सगळे यमदूत यमगण सगळे घेऊन त्या ब्रह्मदेवाकडे गेले. आणि ब्रह्मदेवाला प्रश्न केला की अनेक वेळेला नाव घेतलं तर फल माहिती आहे, एकदा देवाचं नाव घेतलं तर काय होतं. ते म्हणले अनेक वेळेला नाव घेतलं तर मला सांगता येईल. एकदा नाव घेणाऱ्याला काय द्यायचं मला काय सांगता येणार नाही. माझ्याही उच्च अधिकाऱ्याकडे भगवान विष्णू परमात्म्याकडे घेऊन गेले. ज्या वेळेला विष्णू परमात्म्याकडे त्याला घेऊन गेले त्यावेळेला ते म्हणले भगवान शिवाचं नाव नमः शिवाय म्हणून याने घेतलेलं आहे. आपण प्रत्यक्ष भगवान शिवालाच विचारूया एक वेळेला नाव घेतल्याचं फल काय. आता तो जो मृत्यू प्राप्त झालेला व्यक्ती तो म्हणला आता मला कुठंच यायचं नाही, मला इथंच थांबायचं. त्यावेळेला म्हणले नाही नाही ह्याला घेऊन गेलंच पाहिजे. आणि म्हणून याला शिवलोकामध्ये घेऊन गेले. शिवलोकामध्ये घेऊन गेल्याबरोबर कोणीतरी उच्चाधिकारी आलेला आहे की काय असं समजून भगवान प्रत्यक्ष शिव खाली उतरले. कारण समोर ब्रह्मदेव दिसतात, विष्णू भगवान दिसतात, यमदूत आदी सगळे गण दिसतात. म्हटल्यानंतर भगवान शिव सुद्धा उठून आले आणि कोण आले बघायला लागले आणि त्याला आलिंगन दिलं. पाहुन ऐशा शिव भक्ताला यमही थर थरला.
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। भजन करत असताना हातानं टाळी आणि मुखानं नाव घेतलं पाहिजे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः लोकांचं तर तोंडच उघडत नव्हता. नेमकं काय थंडी वाजतीये का झोपले? देव शरणागता तारी पाप पुण्या ते न विचारी. देव शरण जाणाऱ्याला विचारतो. म्हणजे काय झालं, एका सासूला सून हवी होती. तुमच्या जीवनातलं उदाहरण आहे. ती सासू काय म्हणायची, माझं सगळं ऐकणारी सून मला पाहिजे. आता आजच्या काळात सासूचं सगळं ऐकणारी सून मिळते का? तुम्हीच म्हणता म्हणून बरं झालं. शिवाय सून ऐकत नाही तरी सुद्धा सून आणावीच लागते. संसार करणाऱ्या व्यक्तीला विचारलं की संसार सुखाचा आहे का? आहे का? आहे का विचारल्याबरोबर मान हलतात. संसार सुखाचा नाही तरी पण आपण पोरांची लग्न केल्याशिवाय राहत, कारण आम्ही आमचा समदुःखी निर्माण करतोय. आणि म्हणून एका सासूला सून पाहिजे आणि ती म्हणायची माझं सगळं ऐकणारी सून मला पाहिजे. वर्तमान काळामध्ये सगळं ऐकणारी सून काय मिळत नाही. योगायोगानं आपले गुरु महाराज घरामध्ये आले आणि गुरु महाराजांकडे ती सासू गेली आणि ती म्हणू लागली, गुरु महाराज तुम्ही एवढं फिरत असता तर एखाद्या शिष्याची कन्या असेल तर माझ्या मुलासाठी थोडस पहा. फक्त माझी एकच अट आहे, मी जे सांगेन ते सुनेनं सगळं ऐकलं पाहिजे. असं म्हटल्यावर गुरु महाराज म्हणू लागले, पोरगा चांगला आहे, आर्थिक संपन्नता चांगली आहे, घर आहे, गाडी बंगला सगळं काय आहे. एक मुलगी आहे तिला सांगतो म्हटले.
त्यावेळेला शिष्यांची मुलगी तिला सांगितलं की मुलगा चांगला आहे, बाकीचं सगळं चांगलं आहे, फक्त मुलगी ज्यावेळेला बघायला येतील त्यावेळी ती होणारी सासू विचारेल की मी सांगेल ते सगळं तुला ऐकावं लागेल. त्यावेळी तू म्हणायचं हो ऐकतो. झालं ठरल्याप्रमाणे ती आली, सुनेला पाहिलं, तिला विचारलं की तुला सगळं लग्न झाल्यावर ऐकावं लागेल. ती म्हणली हो. लग्न झालं, पहिला दिवस होता. सासूबाई आली आणि सुनेला सांगितलं, सुनबाई सकाळची वेळ आहे, सडा रांगोळी करून घे. तिनं ऐकलं, निघून गेली. परत ती आली आणि सुनेला सांगू लागली, सुनबाई चहा कर. ती ऐकलं, निघून गेली. 8 दिवस पर्यंत सासूबाई सांगायची, ती फक्त ऐकायची आणि निघून जायची. 9व्या दिवशी ती वैतागली, कसली सून दिली म्हणले महाराजाने, म्हणून महाराजांकडे आली आणि महाराजांना म्हणू लागली की अहो महाराज, मी आपल्याला सांगितलं होतं की माझं सगळं ऐकणारी सून मला हवी आहे आणि हे तर काहीच ऐकत नाही. त्यावेळेला ती म्हणले घ्या बोलवून सुनेला. त्यावेळेला मग गुरु महाराजांनी त्या झालेल्या सुनेला विचारलं की काय झालं, तू काय ऐकत नाही? ती सून म्हणाली, अहो मी ह्यांचं तर सगळं ऐकते. ती सासू सांगू लागली, अहो महाराज, पहिल्या दिवशी मी हिला सांगितलं की सडा रांगोळी करून घे, झाडून घे. त्यावेळेला ती सून म्हणाली, बघा पहिल्या दिवशी तुम्ही मला सडा रांगोळी करायला सांगितलं, ऐकलं की नाही? चहा करायला सांगितलं, ऐकलं की नाही? जेवण बनवायला सांगितलं, ऐकलं की नाही? त्यावेळेला सासू म्हणू लागली, अगं ऐकलं खरं, पण करायचं कधी? ती म्हणली, आपलं ठरलंच नव्हतं. शिवहर शिवहर. तसं आता टाळलेली ही जी वेळ आहे, व्यर्थ घालवू नका. भगवान परमात्मा तुम्हाला प्राप्त होईल आणि म्हणून त्याचं दर्शन आपल्याला व्हावं याच्यासाठी पारायण एक माध्यम आहे, कीर्तन श्रवण एक माध्यम आहे. कीर्तन ही भक्ती आहे. संतांनी आम्हाला सांगितलं कीर्तन काय करावं, कानी ठेवोनी आम्हाला, कानी ठेवोनी आम्हाला, कानी ठेवोनी आम्हाला, कानी ठेवोनी आम्हाला, कानी ठेवोनी आम्हाला. मन आणि कान याची एकरूपता झाली की बोललेला शब्द सुद्धा हृदयापर्यंत उतरतो. हृदयापर्यंत तो शब्द उतरला तर हृदयाचं परिवर्तन होतं, हृदय पालटत आणि मग प्रत्यक्ष भगवान परमात्मा सुद्धा आपल्याला सहाय्य करतो, आपलं रक्षण करतो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं रक्षण व्हावं हीच तर आपली भावना आहे. नाहीतर काही लोकांना विद्या प्राप्त झाली, शब्दांचा संग्रह वाढला,
अलीकडच्या काळामध्ये तर कीर्तनकार भरपूर निर्माण झाले, थोडे शब्द संग्रह वाढला. एवढंच नाही तर आता टाळ घेऊन उभारलेले टाळकरी सुद्धा कीर्तनकार व्हायला लागले. चांगली गोष्ट आहे. पण एखाद्या व्यक्तीला विद्या प्राप्त झाली, विद्याम विवादाय, विद्या निर्माण झाली की अहंकार निर्माण होतो आणि मग अहंकार आपल्या जीवनाचा सर्वनाश करतो. मन्मथ माऊलीनं पदमरस्यामध्ये सांगितलं की अहंकार या सगळ्यांचं मूळ आहे. एकला अहंकार त्यागिता सर्व त्याग होय तत्वता. अहंकाराचा विनाश झाला पाहिजे आणि म्हणून जी विद्या प्राप्त होते, जे ज्ञान प्राप्त होतंय, त्या ज्ञानानं विनम्रता आली पाहिजे. कालिदासांच्या नगरीमध्ये एक व्यक्ती गेला. त्याला त्याच्या विद्वत्तेचा फार अहंकार होता, फार अहंकार होता. आणि मग तो नगरामध्ये आला. नेमकं योगायोगानं कालिदासांची कन्या तिथं जवळच होती आणि त्यावेळेला तो विद्वान त्या कालिदासांच्या कन्येला भेटला आणि तो म्हणू लागला की मी कालिदासांना हरवायला आलेलो आहे, कालिदासांना मला हरवायचं आहे. त्यावेळेला ती कालिदासांची कन्या त्या विद्वानाला म्हणू लागली, कालिदासांना हरवणं तर अजून लांबच आहे, त्यांना हरवण्याच्या अगोदर तुम्हाला मला हरवावं लागेल, असं कालिदासांची कन्या बोलली. आणि त्यावेळेला ती म्हणू लागली की मी तुम्हाला प्रश्न करणार आहे, त्याचं उत्तर मला तुम्ही द्यायचं आहे. आणि मग तिनं प्रश्न केला, अरे दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको, मी पाचव्याची 6वी आहे. 9 जरी भरलं, 11 जरी दिलं, 12 सारखा तळमळला तरी मी तुझ्या बापाची होणार नाही. तो विचार करू लागला, नेमका प्रश्न काय? अरे दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको, पाचव्याची मी 6वी कन्या आहे. प्रश्नच विचारल्यावरती तो थोडा संभ्रमित झाला. काय नेमकं उत्तर असेल? सगळे शास्त्र सगळं पाहू लागला. नेमकं त्याला उत्तर काय आठवेना, लक्षात काय येईना. ती म्हणली 2 दिवस अवकाश घ्या आणि उत्तर सांगा. 2 दिवसानं परत आला. त्यावेळेला परत आल्यावर त्या नगरातला एक धनगर त्या दोघांच्या जवळ आला आणि मग विचारला काय झालं, काय नाही. म्हणले ह्यांना शास्त्रार्थ करायचा आहे, हे विद्वान आहेत आणि यांना मी प्रश्न केलेला आहे. अरे दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको, कारण मी 5व्याची 6वी आहे. 9 जरी भरलं, 11 जरी दिलं, 12 सारखा तळमळला तरी मी तुझ्या बापाची होणार नाही. तो धनगर म्हणाला, उत्तर सोपं आहे. आता धनगर एवढा म्हणतो की धनगर म्हटला, त्या नगरातला धनगर म्हणतो की उत्तर सोपं आहे, की तो विद्वान अजूनच खचीत झाला. शेवटी शरण गेला आणि त्या कालिदासांच्या कन्येला म्हणू लागला की काय ते उत्तर सांगा. शरण गेला आणि त्यावेळेला कालिदासांची कन्या सांगू लागली, अरे दुसऱ्या ज्योतिष शास्त्रामध्ये 12 राशी आहे. दुसरी रास कोणती आहे? अरे बैला, तिसऱ्याची अपेक्षा करू नको. तिसरी रास मिथुन, मैथुनाची अपेक्षा करू नको, कारण मी 5व्याची 6वी आहे, म्हणजे 5व्या सिंहाची कन्या आहे. 9वी रास कोणती आहे? 9वी रास कोणती? धनु.
धनाने जरी भरलं कुंभ कलशानं 11वी रास 11व्यानं जरी दिलं 12 सारखा तळमळला 12वी रास मी 12 सारखा तळमळलास तरी मी तुझ्या बापाची होणार नाही. आणि म्हणून विद्येचा अहंकार उपयोगाचा नाही आहे. विद्या विनयेन शोभते. विनय असायला पाहिजे. सज्जनो थोडासा धनम मदाय विद्याम विवादाय. जरा विद्या आली की विवाद निर्माण होतो. जरा धन प्राप्त झाले की मद निर्माण येतो. ज्याला पद प्राप्त होतं त्याला मद येतो म्हणतात. आणि म्हणून या पद मदातून बाजूला जा. विनय असायला पाहिजे. आणि परमार्थ आम्हाला विनय शिकवतो. परमार्थ आमच्या जीवनाचं रक्षण करतो. आणि म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये मन्मथ माऊली आपल्याला सांगतात उमे सह रक्षण करी. उमे सहित रक्षण करी. उमे सहित रक्षण करी. उमे सहित रक्षण करी. उमे सहित रक्षण सहित रक्षण करी राहत दारी भक्तांच्या. अमृत अनुभव ग्रंथामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी शिव आणि शक्तीचा विलास सांगितलेला आहे. चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे तिला. चंद्र आणि चंद्रिका अविनाभाव संबंधानं, त्याचप्रमाणे भगवान शिव आणि पार्वती. नमः शिवाय
या शब्दामध्येच शक्तीचा वास आहे. शिवयोः शकार या अक्षरावरची जी पहिली वेलांटी आहे, जी इकार आहे, ती इकार म्हणजे शक्ती. शिवा विना शक्ती, शक्ती विना शिव. दोन्ही एकमेकांच्या वेगळे राहू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक भक्ताचं जर कल्याण करायचं असेल तर सुभाषितकारानं आपल्याला सांगितलं की शिव उपासना किती आवश्यक आहे. गृहस्थी लोकांनी भगवान शिवाची आराधना करावी. सानंदम सदनम सुताश्च सुदिया कांतान दुर्भाषणे सन्मित्रम सजोश्चित पराज्ञा पर सेवक आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानं गृहे साधु संगमुपासते हि सततं धन्यो गृहस्थाश्रमा. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानं गृहे. भगवान शिवाची आराधना ज्या वेळेला करायला सुरुवात करतात गृहस्थी लोकांनी तर भगवान शिवाची आराधना करावी. कारण प्रत्यक्ष भगवान शिव शक्तीला अर्धनारी नटेश्वर रूपामध्ये स्थान देतो. भगवान ब्रह्मदेवानी सरस्वती मातेला कुठे स्थान दिलं? कुठे स्थान दिलं? जिव्हेवरती. सरस्वती मातेला जिव्हेवर स्थान दिलं. भगवान विष्णू परमात्म्यांनी भगवतीला महालक्ष्मी मातेला कुठे ठेवलं? चरणाच्या जवळ. पण भगवान शिव इतका भोळा आहे, तो म्हणला अर्धा शिव आणि अर्धी शक्ती. शिवशक्तीचा विलास, शिवशक्तीचा अविनाभाव संबंध. आणि म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं की गृहस्थी लोकांना जर आपला गृहस्थ आश्रम सुखाचा करायचा असेल तर शिव उपासना आवश्यक आहे. ज्यांच्या संसारिक जीवनामध्ये काही व्यथा सुरू आहे त्याने भगवान शिवाची आराधना करावी. भगवान शिवाची उपासना, त्याच्या नावाचं स्मरण करावं. कारण शिव परिवार हा श्रेष्ठ परिवार आहे. तो कसा श्रेष्ठ परिवार आहे? भगवान गणपतीचं वाहन काय आहे? मूषक, उंदीर. कार्तिक स्वामींचा तुम्ही जागे आहेत ना? कार्तिक स्वामींचं वाहन मोर आहे. भगवती पार्वती मातेचं वाहन सिंह आहे. आणि भगवान शिवाचं वाहन नंदिकेश्वर, गळ्यामध्ये नागराज आहे. गणपतीचं वाहन उंदीरावर, नागराजाचं लक्ष आहे. व्यवहारामध्ये हे सगळे एकमेकाचे भक्षक आहे. भगवान शिवाच्या गळ्यातल्या नागराजावर मयुराचं लक्ष आहे. नंदिकेश्वरावरती सिंहाचं लक्ष आहे. म्हणजे व्यवहारामध्ये ज्या परिवाराचा कुठेच ताळमेळ जुळत नाही ते सगळे वाहन शिव परिवारात आल्यावर गुण्या गोविंदानं आनंदानं नांदतात. म्हणून शिव परिवार श्रेष्ठ आहे आणि म्हणून शिव उपासना आवश्यक आहे. शिवाची आराधना एवढ्यासाठी, एवढंच नाही, ज्या साईनाथ महाराजांचं आपण ग्रंथाचं पारायण करतोय त्या साईनाथ महाराजांच्या समाधीच्या खाली सुद्धा शिवलिंग. आता हे कोणी पाहिलं की नाही मला माहिती नाही, पण आमच्याकडे प्रतिशिर्डी जी निर्माण झाली, आमदार प्रकाश देवळे त्यांच्या मंदिरामध्ये जाण्याचा माझा योग आला. आणि मग मी थोडीशी साईनाथ महाराजांबद्दल
विचारपूस त्यांना करत होतो. तसं त्यांचं जन्मस्थान पार्थपूर पाथरी, जिल्हा परभणी या ठिकाणी आज सुद्धा साईनाथ महाराज ज्या स्थानामध्ये राहिलेले आहेत ते स्थान आज सुद्धा सुरक्षित करून ठेवण्यात आलेलं आहे. तिथं सुद्धा मोठं मंदिर साईनाथ महाराजांचं आहे. आणि म्हणून या भूमीवरती शिव या देवतेची प्राचीन प्राचीन मंदिर, अति प्राचीन मंदिर आपल्याला बघायला मिळतात. या भूमीला शिव तत्वाची विशेष आवश्यकता आहे. आणि म्हणून भगवान शिव स्वयं आपल्याला तो आशीर्वाद करतोय. एवढंच नाही तर अद्वैताचं प्रतिपादन. मग बार्शीचा भगवंत असेल, भगवंताच्या मस्तकावर शिवलिंग आहे. तुळजापूरची भवानी माता असेल, तिच्या मस्तकावर शिवलिंग. एवढंच नाही तर कोल्हापूरची महालक्ष्मी माता, जिथं मंदिर जिथं मूर्ती आहे त्याच्या वरच्या बाजूला जो कळस आहे, शिखर आहे, त्या शिखरामध्ये मातृलिंग नावाचं एक शिवलिंग प्रतिष्ठित झालेलं आहे. जेव्हापासून ते मंदिर आहे तेव्हापासून. आणि म्हणून या जगताला जर खऱ्या अर्थानं सांभाळायचं असेल, खऱ्या अर्थानं प्रगतीपथाला घेऊन जायचं असेल तर शिवभक्तीची आवश्यकता आहे, असं प्रतिपादन मनमत माऊली आपल्याला करतात. मनमत स्वामी मराठवाड्यातील एक श्रेष्ठ संत आहे, ज्यांची समाधी बीड जिल्ह्यामध्ये मांजर सुंब्याजवळ कपिलधार नावाचं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये राहून जिथं कपिल मुनींनी तपश्चर्या केली म्हणून त्या क्षेत्राला कपिलधार नाव पडलं. 16व्या शतकामध्ये या वीरशैव संप्रदायाला ग्लानी आलेली असताना त्यांनी आवाज दिला, निजू नका जागा जागा, आपुल्या स्वधर्माने वागा. ज्या वेळेला शिंगणापूर पदयात्रा करत करत कळंबवरून ते जात असताना पंढरपूर क्षेत्रामध्ये मनमत माऊलींना संत शिरोमणी ही पदवी दिली. असे संत श्रेष्ठ संत शिरोमणी मनमत माऊलींचा भक्ती बरोबरच जीवनामध्ये आपल्याला व्यवहार्य कसं जगावं याचं प्रतिपादन करणारे अनेक अभंग मनमत माऊलींच्या माध्यमातून लिहिलेले आहे. वारकरी संप्रदायामध्ये जसं तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, ही संतांची जशी परंपरा आहे तशी वीरशैव संप्रदायामध्ये सुद्धा मनमत माऊली असतील, लिंगेश्वर महाराज असतील, लक्ष्मण महाराज असतील, चन्ना स्वामी असतील, शिवदास महाराज असतील, अशी संतांची परंपरा आहे. आणि म्हणून आजचा हा कीर्तन सोहळा तस तर वारकरी संप्रदायामध्ये जाऊन कीर्तन करणं, मला वाटतं मी पहिल्यांदाच असं वारकरी संप्रदायात जाऊन कीर्तन करतोय, नाहीतर मीही कधी केलंच नव्हतं. विशेष म्हणजे या दाडचे आपले जे स्वामी आणि आमचे पुण्याचे अशोक स्वामी, या परिसरातील आमचे कोल्हारचे शिवकुमार स्वामी आदी या सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की आपण हा मोठा कार्यक्रम संपन्न होतोय. विशेष आपले योगेशजी तांबे यांनी सुद्धा सांगितलं, ज्या वेळेला ते निमंत्रण करायला आले होते त्यावेळेला सांगितलं की दाड गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हा भक्तीचा उत्सव संपन्न आम्ही करतो. 31 डिसेंबरला वेगळ्या काहीतरी पार्ट्या आम्ही वेगळ्या काही करण्यापेक्षा एक भक्तिमय वातावरण निर्माण होतं. खरोखर हे वर्ष तुमचं 9वं आहे आणि एखाद्या शिवाचार्यांनी येऊन कीर्तन करणं हे खऱ्या अर्थानं तुमच्या भक्तीचा विजय आहे, ही तुमच्या भक्तीची परिसीमा आहे. कारण शिवाचार्य जाऊन कीर्तन करणं, एखादा शिवाचार्य कीर्तन करायचं म्हणलं की त्याला विना घ्यायला सुद्धा एखादे शिवाचार्य लागतात. अशी थोडी गुरु परंपरा आहे. पण या भूमीचं भाग्य चांगलं, या भूमीवर संतांची कृपा, सद्गुरु साईनाथ महाराजांचा आशीर्वाद आणि त्याचबरोबर
या भूमीमध्ये शताब्दी उत्सव म्हणून ज्यांचा आपण संपन्न करतो ते मुकुंददास महाराज. त्यांचा आशीर्वाद की काय, मी महाराजांना, हे महाराज जे विना घेऊन उभा आहे हे रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुक्यातील रायपाठांचे आहे. योगायोगाने ते पूर्वाश्रमामध्ये काही विद्या अध्ययनासाठी आमच्याकडे असल्यामुळं आम्ही त्यांना म्हटलं की आपल्याला अशा एका कीर्तनाला जायचं आहे, की तो वारकरी संप्रदायाचा मोठा उत्सव आहे, पण त्याच्यामध्ये एक शिवकीर्तन आपल्याला सांगितलं आहे, म्हणजे पूर्ण तुळशीची माळा असावी आणि एखादा रुद्राक्ष त्या माळेमध्ये घालावा. अशा पद्धतीनं 6 कीर्तन ही हरिभक्त परायण आहेत, पण एक कीर्तन मात्र शिवपरंपरेचं त्यांनी ठेवलेलं आहे. मग मगाशी आलेल्या आदरणीय गायक आपले महाराजजी, नवादक वगैरे सगळ्यांना मी सांगितलं की हे शिवपरंपरेचं कीर्तन आहे, त्यानिमित्तानं आपल्यालाही माहिती होईल. तसं फारसं कुठं प्रसंग येत नाही, कारण गुरूंनी उभा राहावं आणि शिष्याने बसून राहावं अशा पद्धतीनं लोकच नको म्हणतात. आशीर्वचन झालं चालतं, पण आपल्या सगळ्यांची जी भक्ती आहे, जे प्रेम आहे, जी श्रद्धा आहे, आणि विशेष रूपानं साईनाथ महाराजांचा शताब्दी महोत्सव, मुकुंददास महाराजांचा सुद्धा शताब्दी महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत असताना तुम्हाला एखाद्या शिवाचार्यांना बोलवण्याचं ज्ञान, बोलवण्याची बुद्धी संतांच्या माध्यमातून तुम्हाला झाली, आणि म्हणून हे 9 वर्ष, कारण 9 या संख्येपेक्षा कोणतीच मोठी संख्या नाही आहे, आणि म्हणून 9व्या वर्षी इथपर्यंत आम्ही यावं आणि कीर्तन सोहळा साजरा व्हावा. याच्या पाठीमाग कुठेतरी परमेश्वराची लीला आहे, परमेश्वराची अनुकंपा आपल्यावरती आहे, आणि म्हणूनच हे शक्य झालेलं आहे. आणि म्हणून मनमत माऊली आपल्याला सांगतात, म्हणे मनमत शिवलिंग येणे जगणे पावन. आणि म्हणून हे जगत जे पावन झालेलं आहे ते संतांच्या पदस्पर्शामुळे पावन झालेलं आहे, अशा पद्धतीच्या सप्ताहामुळे पावन झालेलं आहे. आणि म्हणून इथं आल्यानंतर मला मनस्वी आनंद वाटला की एवढ्या चांगल्या पद्धतीचे सोहळे आपण संपन्न करतात, एवढे चांगले नामवंत गायक, त्याचबरोबर वारक तुम्ही बोलून अतिशय जसं म्हणावं की नारद तुंबर गान करती अशा पद्धतीचं सुंदर गान करणारी ही सगळी हरिभक्त परायण मंडळी. खरोखर हा एक आनंदाचा सोहळा आहे. आणि म्हणून मी जाता जाता आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की परमार्थ करणं याचा अर्थ एवढंच आहे, इतरांच्या आत्म्याला क्लेश न देणं म्हणजे परमार्थ, इतरांना दुःख न देणं म्हणजे परमार्थ करणं. मग तुम्ही माळ घातलेले असा, अन्यथा न घातलेला असा. एखादा व्यक्ती माळ घालूनही क्लेश देत असेल तर त्याला परमार्थी कसं म्हणायचं, आणि एखादा न माळ घालता सुद्धा इतरांना आनंद देत असेल तर मात्र तो सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं माळ घालणारा व्यक्ती होणं म्हणजे देवाचं होणं. रामायणामधला प्रसंग सांगतात, ज्या वेळेला सुग्रीव आणि वालीचं युद्ध होतं त्यावेळेला आपला कसं ओळखायचं, तर ज्याच्या गळ्यात माळ आहे तो आपला आहे ही भावना, म्हणजे ज्याच्या गळ्यात माळ आहे तो देवाचा आहे ही भावना होती. आणि म्हणून ज्या व्यक्तीनं देवाचं सानिध्य प्राप्त व्हावं, देवाची स्वरूपता प्राप्त व्हावी, याच्यासाठी देवाचं सानिध्य मिळण्यासाठी जी माळा घातलेली आहे तिचं पालन, तिचं आचरण, त्याच्याप्रमाणे चालण्याचा जर प्रयत्न केला तर सज्जन हो, हे जग तुमच्या व्यवहारामुळे, तुमच्या आचारामुळे पावन होणार आहे. आणि असंच ते जग पावन व्हावं हीच भावना मी व्यक्त करतो. तरी ते न्यूनते पुरते अधिकते सरते घेऊन या तुमते विनवितू असे. ही माझी वाक्पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा मनमत शिवलिंग विनिमी गोजा श्री गुरुनागेशासी. मनमत माऊलीनं एकच मागितलं, वाढो की सदाचार सद्विद्येचा भडीमार हो सर्वत्र साचार हाची प्रसाद आवड गुरुराज माऊली. गुरुराज माऊली
मने मन्मथ शिवलिंग 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 मने मन्मथ शिवलिंग